थोड्यावरून गंमत फेल झाली नाही तर ताईला डायरेक्ट जॅकपॉट लागला असता. आता रक्षाबंधन म्हणल्यावर सकाळ सकाळी उठून ताई रेडी, त्यात माही 9-10 पर्यंत झोप नाही होत. सर्वप्रथम ताईनं इमानदार प्राण्याला राखी बांधली. डोगेशला म्हटलं भाऊ ताईचं गिफ्ट कुठे, चल गिफ्ट दे चल. त्यात ती इंग्लिश कुत्र मस्त गोंड्याची राखी बांधली होती, त्यांनी तो राखीचा गोंडाच खाऊन घेतला. याड घेऊन प्याड पाडायचं काम करते भाऊ आमचं कुत्र. मागच्या वर्षी राखी मागच्याच वर्षी बाबांच्या हातात तर अजून मागच्या वर्षी सुद्धा राखी म्हटल्यावर बाबांचं कोणी नात करू शकतं काय. भ्राताश्रींना ताईसाठी एक मस्त घड्याळ गिफ्ट केलं होतं. आता भाऊ हे दोघ जण हाय जॉबला, त्याच्यामुळे हे काय घड्याळ देतील काही देतील. आता माझ्यासारखा गरीब काय करणार, 10-20 रुपयाची नोट बस संपला विषय. कारण सगळ्यात छोटा मी आहे. ताईला म्हटलं तुला एक प्रश्न विचारितो, तू खरं उत्तर दे, तुला डायरेक्ट मोठं गिफ्ट देऊन टाकेन. तिला म्हणलं तुला गाडी चालवता येते का, ती म्हणे नाही. म्हणलं जाऊ दे मोरू दे, मग काय तुला गाडी देऊन उपयोग नाही. मला सख्या 5 आत्या, मग दुपारी 5च्या 5 आत्या आल्या होत्या. मग काय हातात नुसत्या राख्याच राख्या दिसत होत्या. मेन म्हणजे तर नवीन गाडी सोबत पप्पांचा आणि मम्मीचा फोटोच नव्हता, मग तो फोटो घेतला. आजकाल बारीक पोरांचा लय थाट वाढलाय बरं का. मस्त पैकी राजा महाराजांसारखं बसायचं आणि दपादप रील स्क्रॉल करायच्या. संध्याकाळी टाइम होता म्हणून देवगडला आलो. क्वालिटी मंदिर आहे आणि तुम्हाला सांगतो देवगडची यात्रा महिना सगळ्यात मोठी यात्रा राहते बरं का. दर्शन झालं आणि मग काय आपलं ड्रोन फ्लाय केलं. मग चला सिनेमॅटिक बघा. मग काय फॉलो करायचं मन झालं ना तर नक्कीच फॉलो करा.